आज आपण दिंडीमध्ये सहभागी आहात सर्व भक्तजण. आज आपण कारखान्याचे कामगार सुद्धा आहात. श्रीराम सहकारी कारखान्यामध्ये आपण काम करता आणि आपण कर्मचारी आहात. हो. तर आता आपण दिंडीमध्ये सहभागी आहात. तर काय आपण विठ्ठलाला मागणी केलेली आहे, काय सांगता? विठ्ठलाकडे काय साकडं आहे आपलं नक्की? श्रीराम सहकारी साखर कारखाना आज बंद आहे. त्यासाठी आम्ही गेले 10 दिवस आळंदी ते पंढरपूर पायीवारी सर्व कामगार करत आहोत. तरी आज महाराज साहेब आणि जे संचालक मंडळ आहे ते पूर्णपणे कारखाना चालू करण्याच्या दृष्टिकोनातून सभासदांचा शेअरची रक्कम गोळा करत आहेत. तरी त्यांना विठ्ठलाकडे आमचं एकच मागणं आहे की त्यांच्या शेअरला पूर्णपणे यश येवो आणि श्रीराम सहकारी साखर कारखाना हा पूर्ण क्षमतेने चालू व्हावा. यासाठी आम्ही आज फलटण मुक्कामी असताना इथून उद्या बरड या मुक्कामी जाणार आहे. तिथून पुढे पंढरपूरच्या दिशेने आम्ही मार्गस्थ होणार आहे. तरी आमची एकच विठ्ठलाला मागणी आहे की श्रीराम सहकारी साखर कारखाना चालू झाला पाहिजे कसल्या परिस्थितीत. आणि कामगारांवर आलेलं संकट हे पूर्णपणे विठ्ठलाच्या माध्यमातून सुटून जावं एवढीच आमची विनंती आहे. आमचं श्रीराम सहकारी साखर कारखाना चालू होण्यासाठी आम्ही पायी दिंडी वारी काढलेली आहे. तरी आम्ही विठ्ठलाकडे साकडं घालत आहे की आमचा कारखाना लवकरात लवकर चालू व्हावा आणि ज्यांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना सद्बुद्धी मिळावी ही आमची ईश्वराकडे चरणी प्रार्थना. आणि बाबांच्या आणि महाराज साहेबांच्या प्रयत्नाला यश यावं. रामकृष्ण हरी माऊली. आज आम्ही आळंदी ते पंढरपूर ही पायवारी श्रीराम सहकारी साखर कारखान्यातील काही कामगार वर्ग आज आळंदी ते पंढरपूर निघालेलो आहोत. तरी आज आमचा कारखाना बंद करण्याचा प्रयत्न ज्यांनी काय केला आहे तर त्यांना सद्बुद्धी पांडुरंगाने व ज्ञानेश्वर माऊलींनी द्यावी व आमचा कारखाना चालू करण्याचा प्रयत्न श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, संजूराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे करत आहेत. तर त्यांच्या प्रयत्नांना श्री पांडुरंग व ज्ञानेश्वर माऊली यांनी प्रयत्नांना साथ द्यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करीत आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. आज जी आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यासाठी आम्ही सर्व कामगार बंधू आळंदी ते पंढरपूर पायी वारी करत आहे. तर यातून मला फक्त एवढंच म्हणजे सांगायचं आहे की आम्ही विठ्ठलाकडे साकडं घातलेलं आहे की 700 कामगारांचं कुटुंब उद्ध्वस्त न हो आणि रामराजे साहेब आणि संजीव बाबा यांच्या प्रयत्नांना यश येऊ एवढीच मी फक्त विठ्ठलचरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी माऊली. श्रीराम कारखाना चालू राहावा ही सर्व कामगारांच्या वतीनं व सर्व तोडणी वाहतूकदार सर्वांच्या वतीनं पांडुरंगाच्या साकडं घालतो की बाबा हा कारखाना चालू राहावा आणि सर्व कामगारांचं कल्याण व्हावं. जय हरी माऊली. श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे आपण सर्वजण कामगार आहात. आपण अनेक वर्ष या कारखान्यामध्ये काम करतात. आज विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी अनेक वारकरी चाललेले आहेत दिंडीमधून. तर आज तुम्ही विठ्ठलाकडे नक्की काय मागणी करणार, कोणत्या साकडे घालणार काय सांगतात? आमचा कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आता आमच्या जवळजवळ 400 ते 500 कामगार घरी आहेत. त्यांच्या प्रपंचाचा प्रश्न आहे. तर आमच्या विठ्ठलाकडे आणि माऊलींच्याकडे एवढीच मागणी आहे की आमचा कारखाना सुरळीत चालू व्हावा ही त्यांच्या प्रार्थना. रामकृष्ण माऊली. आज आमचा कारखाना बंद असल्यामुळे आम्ही आता पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी फलटण ते आळंदी ते पंढरपूर पायी वारी करत आहोत. एकच चरणीत पांडुरंगाच्या प्रार्थना आहे आमचा बंद पडलेला कारखाना लवकर सुरू व्हावा एवढी विठ्ठल चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी माऊली. आज या ठिकाणी सर्व कामगार बंधू आम्ही आळंदी ते पंढरपूर हे पायवारी करीत आहे. तरी आमचा कारखाना जो बंद पडलेला आहे तर आमचं एकच साकडं आहे विठ्ठलाकडे की लवकरात लवकर काहीतरी पर्याय निघून चालू व्हावा आणि असंच रामराजे साहेब व संजू बाबा यांच्या प्रयत्नांना यश यावं. सभासदांनी शेअर्स लवकरात लवकर भरून त्यांना सहकार्य करावं. रामकृष्ण माऊली.